आता ही थेट दृश्य पुन्हा एकदा नागपूरमध्ये आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर आता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत, आपली प्रतिक्रिया ते देणार आहेत. त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर ज्या घटना सकाळपासून घडतायत, अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे आरोप झालेले आहेत, अशा पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. आताच आपण बातमी बघितली, 800 मतदान कार्ड एकाच घरात आढळत आहेत. त्या सगळ्या घडामोडींवर आता माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री नेमकं काय भाष्य करतात, या सगळ्या घटनांवरची चौकशी केली जाणार का, यांच्यावर कारवाई होणार का, या संदर्भात ते आता काय आश्वासन देतात, हे मात्र आपल्याला निश्चितच पाहावं लागणार आहे. थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर नागपूर महानगरपालिकेमधील 151 पदांसाठी ही निवडणूक होतीये, मतदान पार पडतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदान केलेलं आहे. बोटावरची शाई देखील ते दाखवत आहेत. मात्र याच बोटावरची शाईवरून अनेक ठिकाणी अनेक गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय. ही बोटावरची शाई जात असल्याचा, पुसत असल्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर या संदर्भातले व्हिडिओ देखील पोस्ट केलेले आहेत. त्यामुळे ही शाई गेल्यावर दुबार मतदान केलं जाते असं देखील आरोप अनेकांकडून केला जातोय. त्यामुळे सगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. अवघ्या काही वेळातच मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधतील आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. धरमपेठ मतदान केंद्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांसह त्यांनी मतदान केलेलं आहे आणि सोबतच जनतेला मतदानाचं आवाहन देखील मुख्यमंत्री काही वेळातच करतील. धरमपेठ या मतदान केंद्रामध्ये सहकुटुंब मुख्यमंत्र्यांनी मतदान केलेलं आहे. आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे. सर्वच नागपूरकरांनी, सर्व जागरूक मतदारांनी, सर्व नागरिकांनी मतदान करावं, आपला हक्क बजावावा असं देखील आवाहन आता मुख्यमंत्री यांच्याकडनं केलं जात आहे. आणि सकाळपासून अनेक नेते मंडळी आपला मतदानाचा हक्क बजावतात, सोबतच जनतेलाही मतदानाचं आवाहन करतायत. मात्र जे काही अभूतपूर्व गोंधळ मतदान केंद्रांवर पाहायला मिळत आहेत त्याचा फटका अनेक नेत्यांनाही बसलेला आहे. अनेक नेत्यांना आपले मतदान केंद्रच सापडलेले नाहीत, काही जणांचे मतदान याद्यांमध्ये नावं नाहीत, असे अनेक गोंधळ समोर आलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या मुद्द्यांवर काय भाष्य करतायत याकडेही लक्ष असणारे. सोबत दुबार मतदानाचे प्रकार समोर येत आहेत. मतदार याद्यांमधली घोळ असतील. काही वेळापूर्वीच आपण ज्या प्रकारे पाहिलं, एकाच घरामध्ये 800 मतदान कार्ड सापडतात. या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांकडून काही उत्तर दिलं जात आहे का, बोललं जातं का याकडे लक्ष असणार आहे. कारण या संपूर्ण प्रचारादरम्यान विरोधकांनी अनेक आरोप या संदर्भात केलेले होते. सरळपणे, थेटपणे भाजपवर आरोप करण्यात आलेले होते. मुख्यमंत्र्यांवर अनेक टीका करण्यात आलेल्या होत्या, अनेक आरोप करण्यात आलेले होते. या सगळ्यांना वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मात्र आज मतदानाच्या दिवशी देखील अनेक गोंधळ, अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोंधळांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य काय असणार आहे याकडे लक्ष असणार आहे. काही वेळातच ते माध्यमांशी संवाद साधतील. आताच त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे. निश्चितच. आणि थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरेंनी देखील सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. संपूर्ण यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार वागतीये, त्यांना मदत करण्यासाठी तशा पद्धतीनं यंत्रणा राबवली जाते असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला होता. त्यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही भाष्य करतात का हे पाहावं लागेल. अर्थातच आता शाई पुसली जाते बोटांवरची, तो एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतोय. त्यावर मुख्यमंत्री नेमकं काय भाष्य करतात हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल. बोटावर मार्कर पेननं त्या ठिकाणी खून केली जाते, ती पुसली जाते. त्यामुळं आता त्यावर देखील ते काय भाष्य करतात याकडे आपलं लक्ष लागलेलं असणार. मतदान करणं आपल्यासाठी खूप जरुरी आहे. त्यांच्या विचारांवर आज आपलं फ्युचर आधारित आहे आणि त्यांचेच विचार आज एका पार्टीला पुढे नेणार आहेत, जी मला वाटतं ट्रान्सपेरंट आणि गतिशील असेल. त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्वाची वाटते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची निवडणूक किती महत्वाची वाटते? सगळ्यात महत्वाची नागपूरची निवडणूक आहे. आपण नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा. तर मला वाटतं खूपच जरुरी. विकास किती महत्वाचा आहे मतदान करताना लोकांना, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे. विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी विकास आपल्या शहरात चालू झालेला जो आपल्याला दिसतोय त्याची गंगा घरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचणार. काही लोकांनी भावनेचं राजकारण केलं या संपूर्ण निवडणूक. या लोकशाहीचा कायदा आहे. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे. आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे. आणि म्हणून मी
मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं. चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो. चांगली शहरं तयार करायची असतील तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आवाहन करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा. हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल. देवेंद्रजी शाहीच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताया की विकासाचा मुद्दा काय चालणार आज महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास आहे. हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है. हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं. इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है. जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है, ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए. मैं ऐसा मानता हूं कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है, तो ये आपका कर्तव्य भी है. लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाएं. इसलिए मैंने भी मतदान किया है. मैं सभी को अपील करता हूं, आप भी मतदान कीजिए, बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए. कोई भी अपने घर पे नहीं रुके, सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो, ऐसा मैं सबसे निवेदन करता हूं. मुख्यमंत्री जी, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप पे भी काफी टीका टिप्पणी की गई, मिमिक्री की गई. किस तरह चुनाव जा रहा है, क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं. देखिए, नागपुर के हमारे उम्मीदवार श्रीमान भूषण शिंगणे, इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया. उनका हाथ टूटा, उनके पैरों पर भी चोट आई है, सिर पर भी चोट आई है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है. और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है. लेकिन इसका जवाब जनता देगी. और जो आपने कहा, मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा उनको भी जवाब जनता ही देगी. सर, राज ठाकरे ने कहा है कि प्रशासन चुनाव जिताने के लिए लगा हुआ है, लेकिन वो ऐसा होने, प्रशासन भारतीय जनता पार्टी महायुति को जिताने का प्रयास कर रहा है. मुझे ऐसा लगता है कि अभी विपक्ष ने नई स्क्रिप्ट लिखनी चाहिए. ये स्क्रिप्ट घिस गई, इसके खिलाफ वो हाईकोर्ट में हारे, सुप्रीम कोर्ट में हारे, सुप्रीम कोर्ट ने उनको लताड़ा, बावजूद उसके वही स्क्रिप्ट उनकी चल रही है. और इस बात से एक चीज बहुत पक्की हो जाती है कि हमारे इस चुनाव में हमारी जीत ये पक्की दिखती है, क्योंकि अभी से अगर हमारा विपक्ष कल की हार के बाद क्या बोलना है इसकी प्रैक्टिस कर रहा है,
तो मुझे लगता है कि नवीन मशीन आणली आहे मुंबईत, त्याचं नाव योगायोगानं पाडू असं आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटून राहिलं आपण पडू की काय, त्याच्याबद्दल त्याचं नाव पॅड युनिट आहे, पॅड युनिट. त्याचं नाव केलं पाडू. दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलंय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय, आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक आणलेली नाही. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते. त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं, आणि ही आम्ही का वापरतोय सांगितलं. ही सरसकट वापरली जाणार नाही, ही रिडंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे. म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल, याचा डेटा वापरला जाणार नाही. फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो, अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही. देवेंद्र जी मार्कर का इस्तेमाल किया जा रहा है, विपक्ष सवाल उठा रहा है. झाला की झेडपीची तयारी सुरू झाली आहे. नाही, रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे. आता झेडपीची तयारी सुरू करावीच लागेल, पण त्याच्या आधी मी डावोसला जाऊन येणार आहे. देवेंद्र जी मार्कर का इस्तेमाल किया जा रहा है, इनके जगह विपक्ष सवाल उठा रहे हैं. देखिए, अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए, लेकिन हर चीज पर इस प्रकार से इश्यू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है. 29 में से कितने में मुंबई में दिखता है.